आणि आपण थांबले बरोबर मुन्नार. आत्ता मला कळालं की केरळला गॉड्स ओन कंट्री असं का म्हटलं जातं. ह्याचं जिवंत उदाहरण मला आज अनुभवलेलं आहे. खतरनाक विषय होता. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये, नवीन जर्नीमध्ये. आणि आपलं जे मेन शूट होतं ते म्हणजे मुन्नारमध्ये होतं आणि आता आपण मुन्नारमध्ये आलेलो आहे. तर ब्लॉग भावानं कंटिन्यू करत राहा, इथून पुढे पण जबरदस्त ब्लॉग येणार आहे. तर चला ब्लॉगला सुरुवात करूया. एवढा आनंद वाटायला मला, म्हणजे एवढा आनंद व्हायला की मी सांगू शकत नाही. कारण जे मेन पॉईंट होता आम्हाला फिरायचं ते आज आम्ही फिरणार आहे. आणि मागच्या ब्लॉगमध्ये जर तुम्ही बघितलं असेला मुन्नारमध्ये स्टे करणार होतो, त्यामुळे तिथं रूम तीन सगळं बुक केलं होतं. पण आम्हाला जाताना मुन्नारला त्या घाटातनं जे पॉईंट बघायचं होतं ते आमचं काल सगळं चुकलं असतं. त्यामुळं आम्ही मुन्नारच्या जरासं खालच्या बाजूला नाही, म्हणजे अलीकडं मुन्नारच्या जरा एक 50 किलोमीटर तिथंच आम्ही रूम तीन घेतलं. इथंच आम्ही रात्री थांबलं तीन. आणि आता सकाळ झाल्या आणि सकाळचं वातावरण काय जबरदस्त दिसायला माहिती आहे का. इकडचं शेवट गाड्या तर एवढ्या चालल्यात की नाही, रायडर लोक तर भरल्यात. त्यांना बघून असं वाटायला की मला पण गाडीनं यायला पाहिजे होतं, असं मला आता फील आले. लय जबरदस्त रस्ता आहे आणि डोंगर बिंगर खतरनाक. एवढं वरती मागं बघितला तरी सगळं डोंगरच आहे. तर चला आता आपल्या प्रवासाला सुरुवात होत आहे आजच्या मुन्नार मुन्नार म्हणजे आज पूर्ण मुन्नारच फिरणार आहे. मुन्नारमधले जेवढं पण पॉईंट आहेत टेकडीपर्यंत सगळं फिरणार आहे आज पूर्ण दिवसभर. खरोखर भावनं लय मजा येणार आहे. आणि पॉईंट तरी एकापेक्षा एक हुडकून काढलो आहे. त्यामुळं ब्लॉग शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर तुम्ही भावनं सबस्क्राईब करा. नाश्ता करा थांबले. आणि काल ज्या हॉटेलमध्ये आम्ही संध्याकाळी जेवलं, म्हणजे काल रात्री त्या हॉटेलमध्ये झाले. आणि तर काल नशीब इथं जेवून गेलो आणि घरात गेल्यानंतर फुटेज बघितलो, ते सगळं स्लो मोशनमध्ये झालं. त्यामुळं मागच्या ब्लॉगमध्ये पूर्णपणे घोळ झाला होता. पूर्णपणे घोळ झाला होता. तर आता पहिला चहा नाश्ता देऊन करून घेऊया आणि पुढच्या प्रवासाला सुरू करूया. कारण दणका जोरात होणार. हरीच्या आईला झटका जाम बसाला आहे काय. सकाळी जेवायलाच माणसं इकडची कळायचं बंद झाले. सकाळी इकडे जेवायलाच म्हणजे मला काहीतरी वेगळंच वाटले. कारण आज एंट्री केलो तिकडं बघावले तर सगळेजण जेवायला बसल्या, डायरेक्ट सुट्टी नाही. असं आहे, जाईल तिथं आपली चव जरा लागतेच. त्यामुळं येताना बिस्किट घेऊन आलं आणि चहा बिस्किट आता खायला लागते म्हणलं. बिस्किट भरूनच आणले विषयने. दूध कसं लागले? दूध मिल्क ओके. वर्क इन प्रोसेस. फुटल फुटल जरा खा. हे फुटल कप नव बिस्किट लागायले भावा. एक नंबर. तुमचं बिल झालं भावानं 515 रुपये. आणि लिहायची पद्धत पण वेगळी आहे. मिल्क टी, हॉट मिल्क आणि काय वेगळं लिहिलं ती. वडा बिडा, घी रोस्ट म्हणजे आपलं हे डोसा. लयच वेगळी पद्धत आहे इकडे. लय म्हणजे बाहेर सर वो गर्म पानी क्यों देते हैं? मतलब अभी जितनी जगह देखा ना मैंने, होटल में जब जाता हूँ तो सभी जगह गर्म पानी क्यों देते हैं पहले स्टार्टिंग में? इधर मुन्नार का रास्ता है ना, हाँ। उधर ठंडा का मौसम है, उधर से निकले वाला तो गर्म इधर ही नहीं, गांव में हमने उधर भी खाया ना. हम जब केरल में एंटर किया है ना, केरल में तब से गर्म पानी देख रहे हैं हर जगह. रूल है, रूल है क्या? गवर्नमेंट का रूल है. या थंड पाणी नाही पिते. हाँ? तर भावानो, गरम पाण्याचा विषय काय लेच खतरनाक आहे इकडे. ले म्हणजे लेच खतरनाक. डायरेक्ट गव्हर्नमेंटचं रूल आहे की हॉटेलमध्ये गेल्यानंतर पहिला गरम पाणी देणार. कारण इकडच्या साईडला थंडी जास्त असत्या, त्यामुळं गार वातावरणात गरम पाणी. खरं मला काय वेगळंच वाटलं, कारण डायरेक्ट गव्हर्नमेंटनं सगळ्या हॉटेलला रूल दिला आहे. हे काय मला काय बरोबर वाटलं नाही. म्हणजे ह्यांच्याकडे चालते सोडा गार पाणी दिले तर. खरं
आता जेवढं हॉटेलमध्ये मी आलो तुम्ही पण बघितलं असतील मागच्या ब्लॉगमध्ये देईन सगळीकडे गरमच पाणी प्यायला स्टार्टिंगमध्ये. तर भावानं ज्या लोकेशनसाठी आम्ही मुन्नारमधलं जिथं राहणार होतं ते मुन्नारमधलं कॅन्सल केले. असं तसं ते 1000 रुपये ॲडव्हान्स देऊन ते बुकिंग केलं तर ते आता गेलंच म्हणा पाहिजे सा. नंतर आज जर झालं तर मुन्नारमध्ये स्टे करणार. खरं ते आम्ही होल्ड करून मुन्नारच्या अलीकडं का स्टे केलं की नाही तिथं मला दाखवतो फक्त त्या एका कारणासाठी. आणि बघितल्यानंतर ना आई शपथ सांगतो विषय हार्ड, कारण पहिल्यांदा असलं डोळ्यासमोर आले आमच्या, कारण आम्ही असलं सगळं पिक्चरमध्येच बघितले. मला हे बघून घ्या तुम्ही, एवढंही दिसाले आणि इथनं वर बघा डायरेक्ट असला मोठा ब्रिज आहे सांगतो. त्याला हँगिंग ब्रिज म्हणतात त्यांच्या इकडं, आपल्याकडे पण म्हणत असतील मला पण माहीत नाही कारण मी पहिल्यांदाच आलो आहे. तर चला बघूया काय फ्रीच आहे तिकीट बिकीट काय नाही इथं. बघूया चला कसं आहे काय. आणि लय म्हणजे खतरनाक आणि जबरदस्त आहे. आणि व्ह्यू लोकेशन तर असलं जबरदस्त आहे, पूर्ण पुढं सगळं पाणी आहे, पाणी पूर्ण. आई शपथ डोळ्या पापण्या फिरल्या बघूनच. हे शूट जरा मोबाईलवर घ्यायला पाहिजे कारण यातनं जरा असं लय होणार नाही. तर चला हँगिंग ब्रिजवर जाऊया आता, बघूया कसं आहे काय. जरा मोबाईलवर शूट गेले कारण कॅमेरात पूर्णपणे कॅप्चर होणार नाही, त्यामुळं मोबाईलवर शूट गेले. सपोज आमचं भाऊनं पहिल्यांदा बघावले आयुष्यात हे सगळं. कसलं मोठं आणि कसलं जबरदस्त आहे बघा हे, खतरनाक. आणि पूर्णपणे अंतराळ आहे. पहिला कॅमेरा खिशात ठेवतो त्याने कुठे तर कलटी काय नको पाण्यात. कसलं जबरदस्त बांधलं बघा. आणि डायरेक्ट ब्रिज हलतोय, डायरेक्ट ब्रिज हलते सुट्टी नाही. आणि ही व्ह्यू आणि हे जे वातावरण बाबा ही शपथ आहे काय जबरदस्त आहे माहिती आहे काय. असलं आयुष्यात कधी बघायला भेटणार नाही आम्हाला, म्हणजे इकडं आलो म्हणून नशीब म्हणायचं. आणि काल आम्ही जर हा मुन्नारला जर गेलो असतो की नाही तर हे कायच बघायला मला मिळालं नसतं. नशीब तिथनं राहिलं, इकडं स्टे केला आम्ही, त्यामुळं हे बघा हे बघण्यासाठीच आम्ही इकडे स्टे केलं ते कॅन्सल करून. कसलं जबरदस्त आणि कसलं मोठं दिसते बघा की. आणि पूर्णपणे हलाली हो बघा की, डायरेक्ट हलाली असं छातीचं ठोकं वाढणं हे काम आहे. आम्हाला वाटतं लाकडी ब्रिज असेल, खरं लाकडी नाही आहे, लोखंडी गेलं. आणि एवढा कसलं ब्रिज करणं म्हणजे चेष्टा नव्हतं, बरोबर जबरदस्त. तर तुम्ही पण ह्या साईडला जर फिरायला ते येत असतील भावनं तर खरोबर जाऊन 100% जाताना ब्रिज बघाच, कारण असला ब्रिज परत कुठं बघणे नाही. कारण असली सगळी ब्रिज पहिला जुन्या काळात होती आणि आत्ता सध्याला तर इथं कुठं आपल्या इथं तर कुठंच बघायला नाही. कारण मी आता एवढं ट्रॅव्हलिंग केलं, एवढं सगळं फिरलो आहे, तर आजपर्यंत असला ब्रिज कधी मी बघितलो नाही, आज पहिल्यांदाच बघावली. त्यामुळे भावनं मुन्नार साईडला कोची साईडला जर केरळला तुम्ही फिरायला येत असेला तर ह्यो ब्रिज तुम्ही नक्कीच बघा. आणि या ब्रिजला तर मी या ब्रिजकडे जर तुम्हाला यायचं असेल तर अरे खाई काय ढग बघा, ढग डायरेक्ट डोंगराला येऊन टेकल्यात खाली, स्वर्ग जमिनीवर आल्यासारखं वाटाले. आईसलं जबरदस्त आहे ही शपथ. हे डोळ्या पापण्या फिरल्या परत आणि एकदा. जर तुम्ही जर ब्रिज बघायला जर येणार असला तर भावानो की नाही मुन्नारच्या अलीकडं की नाही ब्रिज आहे ह्यो हँगिंग ब्रिज म्हणून. जर तुम्ही मॅपवरला टाकला जा हँगिंग ब्रिज तर तुम्हाला डायरेक्ट लोकेशन दाखवून जाईल, त्याला काय विषय नाही. या आणि नक्की ब्रिज बघा भावानो, जबरदस्त म्हणजे जबरदस्त सीन आहे. या जबरदस्त गर्दीमध्ये आम्ही थांबलेलो आहे रस्त्याच्या मध्ये. इकडे पुढे सगळं जंगल आहे आणि आमच्या समोर एक बारकासा व्ह्यू आहे मोठा नाही, नॅचरली व्ह्यू. तो म्हणजे आहे तो म्हणजे धबधबा वॉटरफॉल. पाणी जरा कमी आहे एवढा दिवशी आहे. तर पूर्णपणे जंगल आहे जबरदस्त. वारा तर असलं खतरनाक गार सुटले की नाही काय आहे जंगल. हा भावानो टू व्हीलरवरून आलो असतो असं खतरनाकमध्ये. हे आहे नशीब आमचं आणि काय. कारण नेक्स्ट टाईम भावानो 100% यायचं टू व्हीलरवरनं, सुट्टी नाही. असं रस्त्यावरनं की नाही रायडर लोक चालल्यात एवढी सांगतो की बघून मला कसं वाटाले. गाड्या तर बघा कसल्या मॉडिफिकेशन आहेत. जाते बघा एक रायडर जाते बघा, आता थांबला तर भारी होईल जरा. RC 390 कसा आहे तर नक्की चुकते. थांबला वाघ थांबला. स्कॅनर अननस कसं वाटाले बाबा. अशा वातावरणामध्ये असं काय जरा खायला पाहिजे. खरं तिथनं जायला पण नको वाटायला. आणि खरोबर सांगतो माझी अजून इच्छा होती की टू व्हीलरनं फिरायची. तिथं लोकांना टू व्हीलरवर फिरतेला बघून का नाही माझं मन जरा इसकाले.
तर भावांनो ह्यो एक्सपिरियन्स गेले आयुष्यात कुठे करायला मिळणार नाही आयुष्यात भावांनो. एवढं ट्रॅव्हलिंग सगळं केलं आहे खरं शेवटी गाडीवरनं जी फिरायची मजा आहे की नाही ती गाडीवरनं फिरायची मजा वेगळीच आहे. माझा आवाज कसा याला काय याला मला माहीत नाही. आनंद गगनात मावना झाला आहे असलं जबरदस्त वाटायले. एवढ्या लांब येऊन सुद्धा गाडीवर बघा जरा पुढे गेल्यावर गाडीची तेव्हा चालवायला गाडी जरी चालवायला की विषय हार्ड. कसा आहे भाऊ मन जिंकला मन डायरेक्ट गाडी विषय. आता जेवढं शूट करेल की नाही तेवढं कमीच आहे. कॅमेरा बंद करायला नको वाटाले मला कारण जेवढं होईल तेवढं शूट घ्यावं म्हणाली मी. तर ह्यो जो एक्सपिरियन्स आहे की नाही भावानं तो आजपर्यंतच्या माझ्या ट्रिपमधला की नाही सगळ्यात एक्साइटमेंट आणि कायम आठवणीत राहणारा हे आहे क्षण आहे ह्यो. समोर डोंगर वगैरे बघा कसलं जबरदस्त दिसाले हवा घे. आणि बोलायला शब्द नाही झाले असलं मला म्हणजे एवढा मला आनंद व्हायला की नाही भावानं विचारू नका आता. युअर नेम मनी म्हणे मोनार आणि मोनार. तर खरोखर भावानं मन जिंकला. भावानं मला राईड दिला गाडीवरनं. चल म्हणला म्हणजे मी गाडीवरनं चालले बाकीची गाडी नाही आल्यात चल म्हणला जाऊया. शेवट टॉपचा इशे जी फॉर 3 hours. आल्यावर निवांत घेऊया. तिथं काय खायला मिळेल आपलं घेऊ होय तर बाद में बाद में देख के आने के बाद खाना है. हाँ ओके क्योंकि अभी पूरा टाइम वेस्ट ही जा रहा ओके 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 क्या बोला वीडियो क्या हाँ वीडियो हाँ वीडियो. हाँ बोलना चाहते हो क्या कुछ रामानी बाई मोनार में रोम्स गेम्स पोर आ नाही बोलो ना तुम्ही सीधा अरे नो तुम प्रॉब्लेम बोला. बोलो बाय. तर मुन्नारला जर तुम्ही जर आला की नाही भावनो तर यांचं सगळं म्हणजे काय काय हो रोम्स काटे जीप सफारी गाईड एव्हरीथिंग ऑल्सो अरेंज. एव्हरीथिंग म्हणजे सगळं पूर्ण जंगल टुरिस्ट होऊ शकते तुमचं रूममध्ये और डिनर बिनर सब हाँ एव्हरीथिंग ऑल्सो रेस्टॉरंट सगळं आहे. सगळं तुम्हाला खाली कॉन्टॅक्ट नंबर देतो कॉन्टॅक्ट करा तुम्ही आला तर. शेवट म्हणजे शेवट विषय आहे. ओके थँक्यू. शेवट विषय झाला शेवट विषय. तर भावानं गाडी चालवून असलं जबरदस्त वाचायला की नाही का पहिला. आता गाडी चालवत आली मी मला एवढं भारी वाटाले आणि गाडी चालवणार सिटी येणार नाही आता. त्या झिप लाईनपेक्षा की नाही ती गाडी पळवायला मजा यायला मला इकडे येऊन. खरोखर भावानं शेवट वाटाले शेवट. त्या गाडीपेक्षा की नाही त्या झिप लाईनपेक्षा की नाही गाडी पळवलेली मला भारी वाटाली इकडं. म्हणजे त्या झिप लाईनची गरजच नाही असं मला तर वाटले आता सध्याला. तर गाडी आहे भावाची ड्यूक 200 MR काय लागला आहे काजल 250. गाडीचा पूर्ण चोथा झाला आहे खरं. ब्रेक मारले की गोळ्या बेरिंग गेल्या गाडीच्या. शेवट गिअर खालीवर दहा करायला लागतात. गाडीचा पूर्ण चोथा झाला आहे. आता जायचा टी गार्डनला. आत्ता पहिला पॉईंट मुन्नारमधला होणार ते आमचा टी गार्डन. गर्दी भरल्या जायचं काय कोण बोलाले कोण काय करायले काय कळणार झाले. शेवट एकट्याला 100 रुपये तिकीट आहे. तर आता तिकीट काढूया आणि आज चहाचं गार्डन आहे ते गार्डन बघायला जायचं आपल्याला चहाचं. आणि गर्दी तर एवढीच जबरदस्त भरल्या आणि त्यात आज शनिवार आणि रविवार म्हणले की गर्दीचा सुसाटच असते सुट्टी नॉट. तर आता शेवट नियोजन आहे इकडं शेवट. जीप गाडी थांबलेली आहे बघूया आता कुठे मला लागला तू. आणि वास तर असला जबरदस्त याला की नाही ओ भाई साहब जबरदस्त एक वास. नंबर खतरनाक वास यायला लागलाय. चहाचा चहाचा वास यायला तर मॅडम आहेत आम्हाला गाईड करायला. तर बघूया मॅडम काय गाईड करतात आणि काय नाही. काय इश्यू वीडियो फोटो अलाउड नहीं है अंदर नाही वीडियो फोटो अलाउड नहीं
फिर क्या बाजू आणि तर भावाने इथं मुन्नारमध्ये आलोय आणि आपल्या भागातले पण कार्यकर्ते भेटलेले आहेत इथे. ए हे चालू करतो काय विचारायला खरं मोबाइल भी नहीं चलेगा मैडम, पुण्यातला इथे दादा फोटो भी नहीं निकल सकते, महाराष्ट्रातले पुण्यामध्ये तो क्या फायदा फिर? बघूया आता आज जाऊन काय काय बघायला भेटते. चालेल. मग काय फायदा काय त्याचा? भी नहीं करेगा, वीडियो भी नहीं, फोटो भी नहीं। आपको इधर अवेयरनेस प्रोग्राम है, दूसरा कोई भी एक्टिविटीज नहीं है। आपको कैंसिल करना है तो कैंसिल कर सकते हैं। अभी इधर क्या करना है अभी? मेरे साथ आना है, मैं थोड़ा बता के दे रहे, लेकिन व्हिडिओ काय उपयोग झाला मग एवढ्या लांबून? ते पहिला वरती बोर्ड लावा पाहिजे. चला भी नहीं होगा। व्हिडिओ फोटोसाठी बदली दिल्या कारण आम्ही ऐकणार आहे व्हय. काय ना काय तर शूट घेणारच की, कारण आमच्या रूल पाहुणं इथे आलो आणि गंडले. म्हणजे ते आम्हाला काय वाटलं 100 रुपयेमध्ये ते पूर्ण मला चहा गार्डन दाखवणार, टी गार्डन दाखवणार असं मला वाटलेलं. तर तसं काय झालं नाही. इथं फक्त आम्हाला कशापासून काय तयार होते, म्हणजे लवंग, वेलदोड, इलायची ह्याची झाडं इथं आहेत. त्यानं फक्त तेच आम्हाला दाखवलं. आणि शूटिंगची आत परवानगी नाही, ते पण किती असं फक्त आपण घराच्या बाहेर कसं चौकांना राऊंड मारण्यात की नाही चालत, तसं राऊंड मारल्यागत झालं इथं. आता इथं आज सेंटचं हे आहे, पाहिजे त्या प्रकारचं सेंट करून मिळणार. तर चला बघूया कुठल्या प्रकारचं सेंट आहे आणि कसं तयार करून मिळणार आणि काय मिळणार. तर आता काय एवढं खास फिरण्यासारखं नव्हतं, एवढी काय मजा आली नाही. तर आता भांडणं झाले, तेवढं बघायला मिळालं. केरळमधलं ओरिजिनल भांडणं कशी असतात ते. एकट्याला काय झालं की सगळी तुटून पडतात, आपल्या काय तसंच. तर भावांनो आता आपण आलो आहे मुन्नारमध्ये. याचा पार्किंग एरिया आहे. जरा इथनं पहिला बाहेर पडतो आणि चारी बाजूला बघितला तर सगळं चहा. तर भावांनो विषय असा झाला की नाही, एक 7 पॉईंट आहेत. त्या 7 पॉईंटसाठी गाडी जात्या आणि ही आहे ती जीप गाडी. या जीप गाडीतनं आम्हाला जायचं आहे. म्हणजे इथले जे 7 पॉईंट आहेत जवळजवळ, म्हणजे जवळ आहेत लांब आहेत मला पण एवढं माहीत नाही. त्या सगळ्या पॉईंटमध्ये फिरायचं आहे. ते सगळं पॉईंट फिरायचं असलं तर गाडी करायला लागत्या. आपली जर वैयक्तिक गाडी असते, 2 व्हीलर 4 व्हीलर आपली वैयक्तिक असते तर काय विषयच नसता. मोठ्या गाड्या तिथे जात नाहीत, 2 व्हीलर जातात, काय विषय नाही. तर चला बघूया कोणकोणतं पॉईंट येतात, कुठलं पॉईंट येतात आणि मजा येणार भावांनो. खरोखर लय मजा येणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा, स्किप तीन करू नका. तर भावांनो आता आम्ही आहे मुन्नारमध्ये आणि हा आहे फोटो पॉईंट मुन्नारमधला. तर आता एवढा पुढं आहे सगळे चहाची झाडं आहेत. म्हणजे शेवट वाटायला. खरं मागच्या वेळी मी उटीला गेलो का भावांनो, ह्याच्यापेक्षा काही मला उटीमधलं लय जबरदस्त वाटलेलं, खरोखर सांगतो तुम्हाला. तरी पण आपण मुन्नारला पहिल्यांदा आले. अजून मुन्नारचा जो मेन पॉईंट असते तो रस्ता बिस्ता व्हिडिओमध्ये आजपर्यंत बघत आले. तो रस्ता बिस्ता कुठं आहे काय ते अजून बघायचं आहे. तर आता मी चाललो आहे भावांनो, ड्रोन भाड्याने देतात. बघूया किती रुपये भाडं आहे काय. एक 500-600 रुपये जर भाडं असलं तर ड्रोन पण घ्यायचं आणि ड्रोन शूट मारून टाकायचं जरा 1-2-3 जबरदस्तमध्ये. एक आठवण म्हणून हो, बाकीचा काय विषय नाही. तर चला बघूया काय ते ड्रोन भाड्याने देणार, काय ते स्वतः शूट करून देणार ड्रोनचं, ते आपण बघा. चला ड्रोन रेंट पर ना, ड्रोन हां रेंट रेंटा हाँ? यू हैव लाइसेंस? नो लायसन नो. लाइसेंस नहीं है ना इधर 1 लाख फाइन. रेंट अवेलेबल बट लाइसेंस नहीं है ना, नॉट पॉसिबल. केरला गवर्नमेंट 1 लाख फाइन. काय झालं? ड्रोन वीडियो चाहिए वीडियो. हाँ ड्रोन व्हिडिओ प्राइस 1 मिनट 800 है. 1 मिनट का 800 रुपया. 1 मिनिट शॉट का 800 रुपया. 800 रुपया. हमारा शूट करेगा आपके पास का देगा? आपलं इकडं जरा लोक लयच मस्तीने बोलायला. खरोखर जे आहे ते रिअलमध्ये आहे, जे आहे ते सांगालो मी तुम्हाला. कारण ड्रोन उडवायला परमिशन तर लागते, सगळं मला पण माहितीच आहे. आणि त्याला काय पण विचारा ते एकच म्हणते. ते म्हणते मला तुम्ही किती पण प्रश्न विचारला तर मी एकच उत्तर देणार. 1 मिनिटाचा व्हिडिओ ड्रोन शूट 800 रुपये. ते असं त्याचं मस्तीचं बोलणं चालू होतं. त्यामुळे आता मी दुसरीकडे चालले. इथं पण कुठेतरी होतं ड्रोन शूटचं, ते बघायला. इथं आता एकटा आहे, याचं बोलणं कसं असते काय असते ते बघायचं झालं आपण. हे कसं जरा प्रेमानं बोलला. हिंदी 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 तर मगाशी जे बघितलं की नाही भावना, आपण ते ड्रोन शूट घ्यायचं होतं म्हणून गेलं त्याकडं, ते मस्तीनं बोललाले. तर तिथं आता मुन्नारची वरती फोटो पॉईंट म्हणून आहे का, तिथनं जर वर आला तर का नाही पहिलं दुकान दिसते, काय विषय नाही. इकडं कोण पण या भावानं, इथं हे पहिलं दुकान दिसते. इकडे किराणा दुकान आहे पहिलं, दुसरं आणि तिसरं दुकान आहे, म्हणजे ड्रोनचं पहिलं दुकान आहे.
तर इथं येऊन तुम्ही भावानो यांच्याकडनं तुम्ही शूट बीट करू शकता जा. यांचा फोन नंबर यांचा ॲड्रेस मी सगळं तुम्हाला देतो. तर आणि आता हा आहे DJI 2S सॉरी DJI Air 2S. तर आता याच्यावरून आपण शूट घ्यायचा आहे. ड्रोन भावानं पहिल्यांदा हातात घेतली मी, तसं म्हणजे खरं बघायला गेला सदर. तर चला शूट घेऊया आणि एन्जॉय करूया. तर आता भाऊ आपण गेलोय ड्रोन शूट, ड्रोन फ्लाय करायचा आहे. तर आता आपलं भावांना ड्रोन फ्लाय करायचा आहे आणि क्लॅरिटी आता जरा जबरदस्त झाल्या, कारण सूर्य बरोबर आपल्या समोर आहे आणि आपण थांबले बरोबर मुन्नार. पकडू घ्या. कसा आहे धनका विषय, हा ड्रोन शूट टॉपचा विषय. तर चला फुटेज दिन घेऊया आता. ड्रोन शूट दिन वेळ झालेला आहे. चला बेस्ट ब्रो. तर आता ड्रोन शूट घेतलं आहे आणि डायरेक्ट फुटेज आपल्या मोबाईलमध्ये डायरेक्ट पिन कनेक्ट करून. विषय हार्ड खरोखर. भावानं आपलं मन जिंकला. मगाशी जे तिथं आपण बघितलेलं की नाही त्यानं जरा असं घोळ केला, त्यामुळे जरा मूड ऑफ झाला. कारण आता ड्रोन शूट केल्यानंतर जरा भारी वाटले. स्टोरेज आहे ना कर भावा. स्टोरेज आहे. कौन से विल चेक द गैलरी. ओके इंपोर्ट कंप्लीट हो गया. ओके कौन से विल चेक द गैलरी. चेक गॅलरी चेक करूया म्हणून. तर आता नेक्स्ट पॉईंट होता आमचा एलिफंट राईड होती. तिथं काही मी गेलो नाही, कारण हत्तीला लई गर्दी होती आणि हत्तीवर बसायला की नाही 50 मिनटाचं 1000 रुपये सांगितलेला, त्यामुळे काय बसलं नाही. आणि आता आले आम्ही चॉकलेट फॅक्टरी आणि तर साऊथ इंडियन बिगेस्ट कॅटरस, म्हणजे इथं सगळ्यात मोठमोठी कॅटरस म्हणजे काट्याची झाडं सगळ्यात मोठमोठी तिकडं आहेत. तिकीट काउंटर इकडं आहे. खरं मला जायचं आहे बाथरूमला, कारण लई उशीर झालं थांबले. एवढं पण काय असं म्हणजे आमच्या इथलं नको वाटलेलं, आमच्या घरातल्यांना ते नको वाटलेलं बघायला, त्यामुळं बाकीचा काय विषय नाही. तर बऱ्यापैकी आहे आपलं बघून झालं. आपण घरातल्यांना जाऊन व्हिडिओ दाखवले की विषयच आपला काय त्यात बघणार आहेत म्हणते. फक्त एक मोठे ते कॅटरसचं झाड आहे हे तेवढं बघा, म्हणजे जरा फोटो काढून घेतो जाऊया मग. म्हणजे हे काय आत म्हणजे आमच्यातलं कोण आत येणार नव्हतं. हे चालू करू नको, चार्जिंग नाही त्यात. या ठिकाणाला गॉड्स ओन कंट्री असं म्हणतात. म्हणजेच आपण आलेलो आहे केरळला. भावाचा ब्लॉग चालू आहे. चला आपला पण अजून ब्लॉग जरा अजून भरपूर शूट करायचा आहे. भावानो कसं वाटायला ब्लॉग काय वाटायला कमेंट करून सांगा. कारण पहिल्यांदा आपण एवढं सगळं ब्लॉग करायला, एवढं मोठं ब्लॉग करायला, पूर्ण ॲडव्हेंचरला आलेलं. तर भावानं लय जबरदस्त पॉईंट गावला, लय जबरदस्त. मी ते आत झाडं बघत बसली आणि हे सगळे इथे येऊन शूट करायला. मला गंटू दिस काय तर बॅकग्राऊंड गावले जाम म्हणजे टॉपचा विषय. तर बघू शकता चहाची बाग, चहाची पानं. चला गाड्या आल्या, चला शूट करायलाच मिळत नाही असल्या वेळेत. तर चला पुढे जाऊन शूट करूया आपण. तर जाण्या येण्याचा जेवणा खाण्यापिण्याचा खर्च कमी झाला आहे आणि तर पॉईंट फिरायला तिकीटलाच खर्च जास्त झाला असं मला वाटतं. तिथे 100 रुपये आणि 150 रुपये वगैरे तिकीट नाही आहे. हे आता मागाई माझ्या चहाची फॅक्टरी आहे. इथं चहा पावडर कसं तयार होते ते दाखवूयात. तर आपल्याला काय ते बघायचं नाही, कारण आपण मागच्या वेळी बघितले. तर भावानो आता आपण आलो या ब्रिजवर, डॅम आहे आणि इथं पुष्पा मूवीचं शूटिंग झालं होतं. ते पण कुठलं माहिती आहे काय, ते तोंडात इलायची धरून श्रीवलीला विचाराले ते माहिती आहे काय, कोंबडीमध्ये ते शूट इथं झालं होतं. पिक्चरमध्ये कसं दिसते आणि आता रिअलमध्ये बघताना कसं दिसते बघा की. खरं असला जबरदस्त डॅम आहे सांगतो यो. बा शेवट कसला मोठा बघा की. एक मिनटं बघा ते बघा कसलं मोठा आहे. शेवट म्हणजे शेवट. कसलं मोठा बघा की डॅम, खतरनाक. पिक्चरमध्ये दिसताना कसं दिसतं आणि आत्ता दिसताना कसं दिसायला बघा की भावानं. जबरदस्त म्हणजे जबरदस्त. तर चला नेक्स्ट पॉईंटला जाऊया
आणि असली जबरदस्त म्हणजे हे झाले सांगतो मला बोलू पण शकत नाही मी, कारण मोबाईलची पण बॅटरी पूर्ण संपलेली आहे, मोबाईल स्विच ऑफच आहे आणि आता कॅमेऱ्याची बॅटरी फक्त 4% राहिल्या आणि अजून आमचा 1 पॉईंट शिल्लक राहिला आहे. ते 1 पॉईंट होईपर्यंत मला कसतर करून बॅटरी टिकवायची आहे. तर आता आहे भावानो कुठली काचेचा ब्रिज आणि फ्लावर. तर इथं आता आम्ही आलो आहे आणि आता एवढं काय खास वाटतं ना मला. तिकीट काढले 100 रुपये तिकीट आहे, जाईल तिथे तिकीट आहेतच ते काय आता जाऊ दे. चला बघूया फिरूया आपण. तर आत्ता फक्त रेकॉर्डिंग चेक केलो, पूर्ण म्हणजे पूर्णपणे तोंडाचा आकारच बदलला माझ्या आणि केसांचा पण आकार बदलला आहे पूर्णपणे. यांचा माणूस दिसली मी केरळमध्ये राहत असल्यागत, केरळ तामिळनाडूत काळा तर एवढा दिसलो की नाही काय विचार नका, चाललेच काळा दिसले पण जाऊ दे. तर विषय असा झाला की 100 रुपये तिकीट आहे ते फक्त ही असली झाडं फुलं बघण्यासाठी आहे आणि वरती जे ब्रिज आहे त्याचं तिकीट वेगळं आहे. हे काचेचा ब्रिज आहे, म्हणजे काचेचं पूर्णपणे तयार केलेलं ब्रिज आहे, काचेवरनं चालत जायचं ब्रिज आहे तो. खरं जाऊ दे काय आता खालनं बघूया. एवढं काय वरती जाऊन नुसतं खालनं आरपार दिसणार होतं एवढंच विषय होता. तर चला बघूया अजून काय नवीन आणि काय नाही. गर्दी भरल्या आणि असल्या गर्दीत ब्लॉगिंग करायचं म्हणजे चेष्टा नव्हं, कारण ह्याच्या आधी मी ब्लॉगमध्ये पण सांगितलो आहे लाजून भिजून चालत नाही, कुठं पण जावा ब्लॉगिंग करायला लागते, गर्दी असताना आणि नसताना. कसं वाटायला बाबा तुला? काय गंडल्यासारखं वाटायला लागलंय. 100 रुपये देऊन खाली आलोय, आम्हाला वाटलं आता वर जाणार आहे पण गंडला विषय. जाऊ सोडा असू दे काय. याचं तिकीट वेगळे त्याचं तिकीट वेगळं झाले काय या आयला. जाऊ दे, वरच्यापेक्षा तर खालचं बघितलेलं जरा भारी वाटले, कारण बघा इथं पाणी बिणी पडाले. दाखवते 1 मिनिट बघा ये. तरी म्हटलं वर एवढी गर्दी कमी आहे आणि खाली एवढी गर्दी का जास्त आहे याचं कारण आत्ता कळालं, कारण आम्हाला व्यवस्थित कळाले आलाय. वरती फक्त काय काचेचा ब्रिज आहे आरपार दिसायला आणि पाणी कसलं पडते दिसायला बघा जबरदस्त खतरनाक. नशीब वित्ताने लावले नाही, शूटिंग अलाउड नाही आणि असं आणि तसं. तर आता रिलॅक्स होण्यासाठी गार्डनमध्ये आलो आहे आणि गार्डन पण खरोखर जबरदस्त आहे. आणि बागेत आल्यावर असं वाटायला की जरा का मी जंगलात आलो, किडे बिडे असली वरायला चांगलं ढीगवाला ऐकू येणार नाही. तर समोर जंगल आहे पूर्ण आणि इकडं अर्धीने मी बाग आहे खतरनाक. 1x मध्ये जरा शूट मारून बघूया. तर पाण्याचा विषय शेवट आहे, दोरी लावल्यात वाटतं आणि दोरी जाड आहे ती आणि त्याला डायरेक्ट पाणी चिटकून खाली आले बघा. पाणी त्या दोरीला चिटकून खाली आले जबरदस्त. आणि वरती असं काचेचा ब्रश आहे, काचेचा ब्रिज असा आहे. 1000 रुपयाला हत्ती देऊन हत्तीवर बसण्यापेक्षा हत्ती बघण्यापेक्षा की नाही त्याचा फुकट हत्ती आम्हाला दिसला आहे. कसा आहे जबरदस्त. तर भावानो आज पूर्णपणे मुन्नार फिरून झाले आणि आता आम्ही चालले टेकडीला, तिथं आम्ही स्टे करणार आहे आणि पूर्ण बाग फिरलो. एकदम जबरदस्त वाटलं बरोबर भावना, लय भारी वाटलं. खरं एक 2-3 पॉईंट असे होते की नाही तिथे गेल्यानंतर मूड ऑफ झाला. त्यानंतर मग बाकीचे जे पॉईंट होते की नाही भावनं तिथे गेलो, तिथे गेल्यानंतर जिथं मूड ऑफ झालं त्यानंतर पूर्णपणे मूड फ्रेश झाला. आता त्या बागेत आहे आणि बाग पण असली जबरदस्त आहे सांगतो खतरनाक. जरा काय मी जंगलात असल्यासारखंच आहे खरं खरोखर भावनं, लय म्हणजे लय खतरनाक वाटले. आणि आता टेकडीला जाणार आहे, तिथे स्टे करणार आहे. जाताना आता जेवण बिवण जरा असं बघायचं तिथं आता कुठं चांगलं मिळते काय मिळते. आणि खरं सांगायचं म्हणलं असं तर 2 व्हीलरनं आल्याशिवाय इकडं मज्जा नाही, कारण 4 व्हीलरनं जर तुम्ही आलासा तर तुम्हाला मायासारखंच वाटणार. लाईट बंद झाली म्हणजे सत्य आहे, मायासारखं वाटणार. म्हणजे काय वाटणार की मुन्नार चांगलं नाही, मुन्नारपेक्षा उटी फिरलेलं एकदम बेस्ट आहे हे मला तर वाटलं. खरं असं का म्हणाले मी, कारण आम्ही 4 व्हीलरनं आले. तेच जर तुम्ही 2 व्हीलरनं आलासा तर तुम्हाला बोर होणार नाही. तुम्ही पण जर इकडे यायचा प्लॅन करत असाल तर 2 व्हीलर नाही तर 4 व्हीलरनं या, बाकीचा काय विषय नाही. सत्य आहे, लाईट आली परत. जर तुम्ही आलासा तर 2 व्हीलर नाही तर 4 व्हीलरने या भावांनो. असं मोठी गाडी बिडी ट्रॅव्हल्सनी ठरवून येऊ नकासा, एवढी पण काय मज्जा येत नाही इकडं मुन्नार साईडला. तर बाकीच्या ठिकाणी येत्या मज्जा, खरं मुन्नार साईडला येत नाही, त्यामुळे बाकीचा काय विषय नाही. तिथं वरती तुम्ही काचेचा ब्रिज बघितला आजचीला आणि आता इथं आहे स्टीलचा ब्रिज. हे स्टील जे आहे रेल्वेच्या ज्यात असते त्याचा वापर केलेला आहे. आणि बजेटमध्ये आम्हाला लय भारी म्हणजे स्कीम 1 नंबर आहे, खतरनाक आम्हाला आवडलेला यूज ब्रिज वरच्या पेक्षा. ते वरती जे काचेच्या ब्रिजपेक्षा आमचा स्टीलचा ब्रिज आम्हाला परवडला. त्याने उगाच का हां तेच घे, त्याने उगाच काच बीज फुटले लढतर नको कसा ये
किती पण नाचा. हा आणि लोकेशन तर जबरदस्त आहे. ती बागा तुम्हाला लई आवडली तर नको वाटायला आता जायला बागेत नाही. या जेवढा खाली जाशील तेवढा खाली रस्ता जातच चाललाय. आता पूर्ण तिथनं वरनं आलोय आम्ही. बघा इथनं या टेकासनं आलोय पूर्ण इथं अजून खाली जायला आहे. बघा पूर्णपणे खाली रस्ता इकडे जायला. तर भावा आज दिवसभराचा एक्सपिरियन्स कसा वाटला झाला? एवढं सगळं फिरला पण एक नंबर एक्सपिरियन्स होता. मुन्नार मधल्या ज्या टी प्लॅन्ट्स आहेत का नाही भावांनो, खतरनाक विषय आहे. आणि तिथं असलेलं धुकं बिकं एक नंबर. असं वातावरण होतं की भावांनो एसी लावून एसीतलं वातावरण होतं. त्यामुळं खतरनाकच. आत्ता मला कळालं की केरळला गॉड्स ओन कंट्री असं का म्हटलं जातं. ह्याचं जिवंत उदाहरण मला आज अनुभवलेलं आहे. खतरनाक विषय होता. आता उद्या टेकडीन ती बघायचं, त्यामुळे टेकडीन ती बघून तुम्हाला उद्याचा रिव्ह्यू उद्याच शेवट. देतो. हा. फक्त विषय काय, जर येणार असला तर टू व्हीलर नाही तर फोर व्हीलरने या. मोठी गाडी करून येऊ नका जा. कारण मोठी गाडीतून असं केला 14 सीटर 17 सीटर तर तुम्हाला कळणार नाही की मुन्नार म्हणजे काय. ज्यावेळी तुम्ही टू व्हीलरनं फिरशिला त्यावेळी तुम्हाला कळणार मुन्नार म्हणजे काय आणि इकडचं व्ह्यू लोकेशन काय आणि वातावरण काय आहे. खतरनाक विषय आहे. तर चला जाऊया आता पुढच्या प्रवासाला. अजून जायचं आहे. गार्डन मध्ये आल्यानंतर ना की भावना पूर्णपणे पैसे पिटल्यात काय बरोबर. एवढं सगळं बघायला भेटलं की नाही आम्हाला विचार नका जा. आता मागं कारंजा दिन चालू आहे पाण्याचा जबरदस्त खतरनाक. तो ब्रिज तर काय शेवटच आहे. आणि ते पाणी पडाले की नाही ते आत्ता लयच खतरनाक दिसायला नाईटला. असं तार तुटून पडत नाही काय एक 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 तसं वाटायला ते लय जबरदस्त दिसायला लय खतरनाक. चला जाऊया आता. आपण जायला टिकडीला जायचं आपल्याला, त्यामुळे उगाच वेळ नको. जाऊया चला लेट्स गो. आणि पहिल्यापेक्षा आत्ता जरासं ब्लॉग भारी व्हायलात का नाही हे पण कमेंट करून सांगा. आणि मोठं ब्लॉग लवकरच घेऊन येणार आहे भावांनो जबरदस्तमध्ये. त्यामुळं काय विषयच नाही. आजचा ब्लॉग आपण आज इथेच एंड करत आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर जाऊन भावाला सबस्क्राईब करा, कारण असंच रोज नवनवीन व्हिडिओ येत राहणार आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला भावांनो कमेंट करून नक्की सांगा. आणि आज जाताना आपल्या भावाला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया मग उद्या का नवीन एपिसोडमध्ये. म्हणजे उद्या जाणार आहे दुसरीकडे फिरायला त्या लोकेशनवर. तर चला भेटूया उद्या म्हणजे नेक्स्ट ब्लॉगमध्ये.